हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि जो मी खूप दिवसांनी बनवते. फायनली वीकेंड होता म्हणून थोडंसं शूट करूया म्हटलं. वीकेंडला शनिवारी इथं बाहेर थोडासा भाजीपाल्याचा आणि फळांचा बाजार भरतो. मागच्या शनिवारी मम्मी पप्पा होते, मग त्यांनाच पाठवलेलं बाजार बघायला. आणि या शनिवारी मग आम्ही दोघं आलोय. आणि मला काय अशी सवय नाही आहे मोलभाव वगैरे करून बाजार करायची. आणि बँगलोरला पण आम्ही डायरेक्टली मॉलमध्ये भाजीपाला घ्यायचो. रेट्स वगैरे तिथं बाहेर ऑलरेडी फिक्स लावलेले असतात, त्यामुळं असं कधी भाव वगैरे विचारून मग 4 ठिकाणी बघून मला बाजार करायची सवय नाही आहे. मग ह्यावेळेस त्यांना घेऊन गेले. म्हटलं नेक्स्ट सॅटर्डेपासून मी सकाळी सकाळीच फ्रेश भाजीपाला घ्यायला येत जाईल. मग भाजीपाला असेल, फळं वगैरे असेल किंवा दूध, अंडी, हे सगळं शेतकऱ्यांकडून कुठं कुठं चांगलं मिळतं याची सगळी चौकशी केली. त्यासोबतच तिथं लोणची वगैरे, पापड, त्यानंतर सांडगे, अशा भरपूर वस्तू विकायला आल्या होत्या. सध्या तरी मी घरून आणलंय बाकीच्या वस्तू, तर मी फक्त 2-3 प्रकारचे लोणचे ट्राय करू म्हटलं. त्यांना विचारलं, ते बचत गटाच्या बायकांनी वगैरे छान बनवलेले दिसले, मग ते ट्राय करू, ते आणले. आणि बघूया आता, मला आवडले तर नेक्स्ट सॅटर्डे मी जास्त घेईल. त्यानंतर घरी आलो, थोडीफार राहिलेली साफसफाई केली. आता किचन मी ऑलरेडी लावलं होतं, तरी पण या ट्रॉली थोड्याशा खराब राहिल्या होत्या, मग त्या पूर्ण क्लीन करून घेतल्या. त्यानंतर शनिवार म्हणजे कसं पूर्ण दिवस आरोसोबत मस्ती करण्यात निघून जातो. आणि शनिवार रविवार आमचं ठरलेलं असतं, सकाळी निवांत उठतो, त्यानंतर दिवसभर आरोची मस्ती, त्याला खाली फिरायला वगैरे घेऊन जायचं, यात आमचा विकेंड निघून जातो. म्हणजे ठरवलेलं भरपूर असतं की ह्या विकेंडला आपण हे करू ते करू, पण ते काही कधीच पॉसिबल होत नाही. आणि आता तर त्याला कसं बऱ्यापैकी बोलता यायला लागले, त्यामुळे त्याच्यासोबत खेळायला पण मजा येते. आता आम्ही दोघांनी ठरवलं होतं साफसफाई करूया, पण ते काय पॉसिबल झालं नाही. मग शनिवारी रात्री आम्ही 12-1 पर्यंत जागून जेव्हा आरव झोपला ना, त्यानंतर मग सगळा पसारा वगैरे आवरला. बऱ्यापैकी पसारा आता आमचा आवरून झालाय. बाकी लावायला स्टोरेज मात्र आमच्याकडे सध्या अवेलेबलच नाहीये. आम्ही घरून एक कबड आणलंय, मग त्यामध्ये जेवढं सामान लावता येईल तेवढं आम्ही लावलंय. बाकीचं सध्या स्टोरेज तसंच ठेवलंय आम्ही. एक रूम एक्स्ट्रा आहे आमच्याकडं. त्यानंतर संध्याकाळी म्हटलं चला बाहेर मस्त फिरायला जाऊ. आणि बाहेर निघताच बाहेर बघितलं की जवळच डोंगर वगैरे आहे, सनसेट होत होता. मग थोडंफार सेल्फीज वगैरे तिथं क्लिक केली. आणि बिल्डिंगच्या शेजारीच एक शाळा आहे बघा, एक इंटरनॅशनल स्कूल आहे. तसं तर ही शाळा बघूनच आम्ही ही बिल्डिंग सिलेक्ट केली होती की पुढे जाऊन आरवला शाळा जवळ पडेल. आता तो शाळेत इथं जातोय की दुसरीकडे जातो आता वेळ आल्यावरच ठरेल, पण पुढचा विचार करूनच आम्ही हे घर सिलेक्ट केलं होतं. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ घेऊपर्यंत सूर्य तर लगेच डोंगराआड गेला, पण मग थोडेसे फोटो वगैरे क्लिक केले. इकडे शिफ्ट झाल्यापासून आमचं इतकं छान रुटीन सेट झालंय. म्हणजे सकाळी सकाळी प्रभात आणि आरव खाली येतात खेळायला, तो पूर्ण थकून जातो आणि झोपून जातो. ते ऑफिसला गेले की माझं पण त्यांच्या टिफिनमुळे सगळं आवरलेलं असतं आणि दिवसभर माझाही आराम होतो. राहिलेली कामं वगैरे वेळेत आवरतात. संध्याकाळी 5-5:30ला पुन्हा मी त्याला खाली खेळायला घेऊन येते. अजून त्याचे काही जास्त मित्र वगैरे झाले नाहीत आणि माझीही जास्त कुणासोबत ओळख पाळख झालेली नाही आहे. पण जितकं ट्राय करता येईल आम्ही त्याला 2-3 वेळा खाली आणण्याचा प्रयत्न करतो. जितका तो थकल, खेळेल, त्याची पण फिजिकल ॲक्टिव्हिटी होईल आणि घरात पण जास्त त्रास देणार नाही. त्यालाही 4 गोष्टी नवीन शिकायला भेटतील आणि आम्हालाही थोडासा आराम मिळेल, कारण बँगलोरला तर मला अजिबात आराम मिळत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संडे होता. उठायला वगैरे थोडासा उशीर झाला. मग म्हटलं 11:30-12ला बाहेर जाऊया, पण आरव झोपी गेला. मग त्याची झोप झाल्यानंतर आम्ही 4:30-5ला बाहेर निघालो. पण बरं झालं थोडंसं उशिरा निघालो, म्हणजे ऊन वगैरे पण कमी झालं होतं. आमचा बानेरला जायचा प्लॅन होता. बानेरला गेल्यानंतर सगळ्यात आधी आम्ही इराणी कॅफेला गेलो, कारण दोघांच्या पण बानेरच्या भरपूर आठवणी आहेत. मी पण जॉबला होते बानेरमध्ये, ते पण होते, पण तेव्हा काय आमची ओळख वगैरे नव्हती, काय भेट झाली नव्हती. मग पहिल्यांदा आम्ही पुण्याला आल्यानंतर 3 जण असं बाहेर जातोय. मी पण खूप दिवस गावाला होते आणि ते पण बँगलोरला होते, त्यामुळं असं बऱ्याच दिवसानंतर आम्ही बाहेर निघालोय फॅमिली टाईम स्पेंड करायला. पण कॅफे थोडासा छोटा होता, कंजेस्टेड होता आणि खूप गरम पण झालं तिकडं, फार काही एन्जॉय नाही करता आलं. त्यानंतर ही मुलं होती बाहेर, त्यांच्याकडे थोडीशी मला त्यांची कीव आली म्हणून मी त्यांच्याकडून बुक्स वगैरे घेतले. पण नंतर कळालं की ती मुलं खूप उर्मट वगैरे आहेत. म्हणजे असे अनुभव पण आपल्याला येत असतात. त्यानंतर निघालो बाहेर. आम्हाला थोडंसं फर्निचर वगैरे बघायचं होतं आणि त्याआधी आम्ही स्टेडियमला गेलो होतो. तिकडे काय मी जास्त शूट वगैरे नाही केलं. स्टेडियमला फिरलो आणि यांच्या पण काही आठवणी आहेत इथं बानेरमध्ये राहिल्यामुळं. खेळायला वगैरे जात असतील, जिम वगैरे असेल, मग भरपूर त्यांनी मला फिरवलं. थोडंसं संध्याकाळची वेळ होती, त्यामुळं फिरायला पण आपल्याला छान वाटतं. आणि त्यानंतर आम्ही वेकफिटला गेलो थोडंसं फर्निचर बघायला. खरं तर सगळ्यात आधी आम्हाला बेड फायनल करायचा होता. आम्ही ऑनलाईन भरपूर म्हणजे वेबसाईट वगैरे बघितल्या होत्या,
पण वेकफीडचं थोडं रिव्ह्यूज वगैरे चांगले होते म्हणून म्हटलं जाऊन येऊया तिकडं. जे आम्ही ऑनलाईन सिलेक्ट केलं होतं ते एकदा समोरून बघून मग फायनल करायचा आमचा डिसिजन होता, तो आम्ही फायनल केला. सध्या तरी आम्ही फक्त बेड घेतला आहे, कारण सोफा वगैरे आमचा अजून ठरलेला नाही आहे कुठला घ्यायचा. आता हे सगळं ऑर्डर वगैरे यायला पुढचा 15-20 दिवस जातील. त्यानंतर सोफा असेल किंवा अजून काही बारीक सारीक फर्निचर घ्यायचं असेल, त्यात माझं 1-1.5 महिना निघून जाणार आहे. आणि पुढच्या 2-3 ब्लॉगमध्ये तुम्हाला आता ह्या बऱ्याचशा गोष्टी दिसणार आहेत, म्हणजे घर डेकोरेशन असेल किंवा आता बाल्कनीचं डेकोरेशन असेल, झाडं वगैरे आणायचीत मला, म्हणजे अजून देवघर वगैरे पण मी लावलं नाही आहे. भरपूर गोष्टी आहेत, मी पुढच्या 2-3 ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर बाहेर फिरता फिरता आम्हाला नॅचरल दिसलं. तसं नॅचरलमध्ये आम्ही बँगलोरला दर 8-10 दिवसाला जात होतो आणि आरवला पण कसं आईस्क्रीमची थोडीशी गावाला पण सवय झाली, तसं आम्ही त्याला फारसं गोड वगैरे काहीच देत नाही. पण आता भरपूर दिवसानंतर बाहेर आलो आहे म्हणून थोडेसे त्याचे लाड चालू आहेत. मग त्याला आईस्क्रीम खाऊ घातलं. सध्या थोडे दिवस मी पण शुगर बंद केली, तो आम्ही तिघांमध्ये एकच आईस्क्रीम घेतलं. संध्याकाळी घरी यायला थोडासा उशीर झाला होता, 7:30-8 वाजले होते. मग बाहेरूनच खाऊन वगैरे आलो आणि संडे होता त्यामुळे व्यवस्थित आराम करायचं ठरवलं. म्हटलं आता आज काही आवरायला नको, आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आरवला घेऊन बाहेर आले होते. आणि मुलांचं कसं असतं, त्याला जी खेळणी आणली ना त्याला ती खेळायची कधीच नसते. ग्राउंडवर गेलं की त्याला मोठ्या मुलांची बॅट असेल, बॉल असेल ते घ्यायचं असतं, स्टंप घ्यायचा असतो आणि खेळायचं असतं. त्याला बॅट बॉल घेऊन गेलं की त्याला मोठा बॉल खेळायचा असतो, छोटा बॉल घेऊन गेला की त्याला दुसरंच काहीतरी खेळायचं असतं. त्यामुळे माझी पण खूप फजिती होते सध्या. आणि लहान मुलांचा जो प्ले एरिया आहे ना, तिथं तर सगळ्याच मुलांची भांडणं चालू असतात. एकाला एक वस्तू घेऊन गेलं की त्याला दुसऱ्याचीच ओढायची असते. ते स्वतःची वस्तू दुसऱ्याला खेळायला देत नाही आणि दुसऱ्यांच्याही नीट खेळत नाही. त्यामुळे माझ्यासारखीच सगळ्यांची कंडिशन झाली आहे. त्यानंतर मग त्याला इकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे असं थोडा थोडा वेळ घेऊन फिरायला लागतं. दुपारी 3-3:30 पर्यंत आरवची झोप झाली ना की त्यानंतर मग दूध गरम करायचं असेल, चहा वगैरे बनवायचा असेल, ही कामं माझी चालू होतात. आणि पहिले मी कसं संध्याकाळी खाली त्याला खेळायला घेऊन जायचे, वरती आल्यावर मला पुन्हा स्वयंपाकाचा कंटाळा यायचा. त्यामुळे मी आता थोडंसं शेड्यूल चेंज केलं आहे. मी थोडंसं स्वयंपाक वगैरे, भाजी वगैरे आधीच बनवून ठेवते आणि त्यानंतर त्याला खाली खेळायला घेऊन जाते. म्हणजे माझंही थोडंसं चालणं वगैरे झालं की मलाही स्वयंपाकाचा कंटाळा येत नाही. आणि वरती आलं की डायरेक्टली हे पण आलेले असतात, मग जेवणं वगैरे करून त्यालाही खेळवायला आणि परत खाली घेऊन जायला वगैरे मग मी मोकळी होऊन जाते. आता थोडे दिवस घर तुम्हाला थोडंसं अस्तव्यस्त दिसणार. मी काहीही सामान एकदम व्यवस्थित लावलेलं नाही आहे, हळूहळू तेही लावून घेईल. आता इकडं चहा उकळत होता, तोपर्यंत म्हटलं जरा बाल्कनी बघून येऊया, कारण आता माझं पहिलं काम बाल्कनी साफ करायचंच राहिले. बाकीची पण 3-4 कामं राहिलेत, पण आज ठरवलं होतं की बाल्कनी साफ करून घेऊया. ठरवल्याप्रमाणे माझं काही झालं नाही, पण मी तसं शूट करून ठेवलं होतं, ते तुमच्यासोबत शेअर करते. बाल्कनीमध्ये सध्या जास्त काही सामान नाही आहे, चपला वगैरे असेल, शू रॅक असेल, त्यासोबत थोडंसं फर्निचरचं सामान आहे, आरोचा पाळणा वगैरे आहे, त्यांचं जिमचं सामान आहे. हेच आता थोडं थोडं करून मला आवरायचं आहे. तर इकडे शेजारी बघा ग्राउंड जे मी सकाळी दाखवलं होतं ते डाव्या साईडला आहे, समोर मंदिर आहे. त्या मंदिरातही माझं जाणं झालेलं नाही अजून. मम्मी पप्पा आले होते तेव्हा एकदाच मी दर्शन घेऊन आले. आता उद्या परवा मी जाऊन येईल, कारण खाली गेलं ना की आरवच्याच मागं पळण्यामध्ये माझा वेळ निघून जातो. त्यामुळे दुसरं काही करायला जमतच नाही. आता हेच मी विचार करत होते की बाल्कनीमध्ये काय काय डेकोरेशन करू शकते, झाडं वगैरे कुठं ठेवू शकतो. अजून तुळसही आणलेली नाही आहे मी घरी मी तयार करून ठेवली होती, म्हणजे ती मम्मीकडेच आहे सध्या, पण आणायचं विसरून गेले. पण बरं झालं आणली नाही, कारण तुळशीला जर ह्या दिवसात रोजचं पाणी नाही घातलं ना कितीही जळून जाते. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. सध्या तरी माझं हेच चालू आहे, लवकर स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आणि आरवलाच घेऊन खाली जायचं, कारण बँगलोरला मी हे सगळं खूप मिस केलं आहे. जास्त वेळा काय मी जात नाही, पण सकाळ संध्याकाळ 2 टाईम किंवा 1 वेळ तरी मी जातेच. आणि खाली गेलं ना की थोडेसे काका काकू टाईप लोक भेटतात. सध्या माझ्या आईची लोक तर बऱ्यापैकी वर्किंग असतात, त्यांचे सासू सासरे असतील किंवा आई वडील असेल, ह्यांच्याशी जास्त बोलणं वगैरे होतं. तर मग कुणी कुठल्या गावचं असेल काय ते स्वतःहून बोलायला येतात, कारण त्यांनाही सिटीमध्ये करमत नसतं. मग तेही इकडे तिकडे नवीन माणूस दिसला की त्यांच्याशी बोलतात. आणि कधी कधी असं वाटतं ना की घरच्या माणसांपेक्षा किंवा ओळखीच्या माणसांपेक्षा अनोळखी माणसांशी बोलून आपल्याला खूप छान वाटतं. नाहीतर काही घरची माणसं असतील किंवा ओळखीतली असतील, नातेवाईक असतील. आता बघा ना, मी व्हिडिओ वगैरे बनवते तर ह्याच्यावरूनही माझी पाठीमागे किंवा तोंडावर चेष्टा केली जाते की आज नाही बनवायचा का व्हिडिओ, काय गाईज, हॅलो गाईज, बाय गाईज, अशी. म्हणजे मी काय छपरी व्हिडिओ वगैरे बनवत नाही. आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ बनवणं काही इझी नाही, त्यासाठी खूप मेहनत लागते. ज्याला असं वाटत असेल नाही सगळं खूप इझी, त्याने एखादा व्हिडिओ बनवून बघावा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझं करिअर करून, जॉब करून आणि त्यानंतर लग्न, माझा मुलगा झाला आहे, त्यानंतर हे सगळं गोष्टी करते. मी सगळं करून बसले आणि माझा छंद म्हणून हे सगळे गोष्टी करते.
निदान ह्याच्या त्याच्या पंचायती करण्यापेक्षा किंवा दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा, दुसऱ्याची नक्कल करण्यापेक्षा स्वतःवर वेळ दिलेला, स्वतःला घडवण्यामध्ये वेळ घातलेला कधीही चांगला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा नवरा एवढं नक्कीच कमवतो की मला वेगळं काम करण्याची सध्या तरी गरज नाही आहे. मी आता जी लाईफ जगते याच्यापेक्षा पण चांगली लाईफ जगू शकते. मला हेल्पर वगैरे ठेवू शकते कामाला, किंवा मग आरवला सांभाळण्यासाठी ते मला खूप दिवसापासून फोर्स करताय की बघूया आपण, तुला जर कधी कधी खूप त्रास होत असेल. पण मी ही लाईफ चूज केली. मला आवडतं माझं घर सांभाळायला, माझ्या मुलाला सांभाळायला, आणि माझं करिअर तर मी कधीही घडवू शकते. सध्या माझ्या मुलाला वेळ देणं जास्त इम्पॉर्टंट आहे. पण काही लोकांना हे नाही कळत. मुळात मी ज्या लोकांचा दिवसभरात एकदाही विचार करत नाही, त्यांना कधी स्वतःहून फोन करत नाही, त्यांना माझ्याबद्दल पाठीमागं बोलायला, माझी टिंगल टवाळ्या करायला त्यांना का आवडतं हे काय मला कळत नाही. म्हणजे उद्या मी फेमस होईल की नाही माहीत नाही, पण सध्या तरी मला सेलिब्रिटी असल्यासारखं फील येत आहे. असो, ते म्हणतात ना, जे बरोबरी करू शकत नाही ते बदनामी करतात, तशीच काहीशी गोष्ट असेल कदाचित. मग मी उरलेली कामं वगैरे आवरून घेतली आणि सध्या तरी हॉल पूर्ण रिकामा आहे आरवला खेळण्यासाठी. तो पण मस्त दंगा करत असतो. मग कपडे वगैरे सुकत घातलेले होते ते काढून घेतले. त्यानंतर त्याला सोबत घेऊन कपड्याच्या घड्या वगैरे घालू म्हटलं. त्यामध्ये तो खूप मस्ती करत होता. त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. संध्याकाळी सगळी कामं आवरून आम्ही दोघं खाली गेलो आणि ते पण ऑफिसमधून लवकरच आले होते. मग तसंच त्यांच्यासोबत कर्टन्स वगैरे बघण्यासाठी गेलो होतो. 1-2 ठिकाणी कर्टन्स वगैरे बघितले. त्यानंतर संध्याकाळची वेळ होती, मग त्यांनी आम्हाला थोडंसं फिरवलं. फेज 3चा जो एरिया आहे तो घर बघण्यासाठी भरपूर वेळा फिरले होते. मग कुठं कुठं घर बघितलं वगैरे थोडंसं आम्ही फिरलो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे छान वाटलं. सो असा होता माझा वीकेंड. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय.